संभाजीनगरमधून एक ब्रेकिंग बातमी येते। संभाजीनगरमध्ये दुकान फोडणारी कोयता गँग ही सक्रिय झाल्याची माहिती आता उघडकीस आलेली आहे। बजाजनगर भागातील 8 ते 9 दुकानांची तोडफोड करण्यात आलेली आहे। वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। संपूर्ण घटना ही CCTV मध्ये कैद झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार। सुमित, संभाजीनगरमध्ये आता कोयता गँग सक्रिय झालेली आहे। या अगोदर पुण्यामध्ये अशा घटना पाहायला मिळत होत्या, आता संभाजीनगरमध्ये देखील कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळतोय। नक्कीच। प्रथमेश, संभाजीनगरमध्ये कोयता गँग आता सक्रिय झाल्याचं बघायला मिळत आहे। काल रात्री 3 ते 4 वाजे दरम्यान 2 तरुण हे संभाजीनगर जवळील वाळूज परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास फिरले आणि जवळपास त्यांनी 8 ते 9 दुकानांचे रात्री फोडत त्यातील बुद्धिबळ लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTV फुटेजच्या आधारे पोलीस आता त्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहे। मात्र या घटनेमुळे वाळूज परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे। नक्कीच सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।